नाचलोंडी शाळेचे उमाकांत घुटे सर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार। पेठ तालुक्यातील नाचलोंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक उमाकांत घुटे यांना जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे। विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास घडविणारे, नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबविणारे आणि ग्रामीण आदिवासी भागातील शिक्षणाला दिशा देणारे शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली आहे। पुरस्काराबद्दलची भावना व्यक्त करताना घुटे सर म्हणाले, हा सन्मान माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना आणि ग्रामस्थांना अर्पण करतो, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य शक्य झाले नसते। माझ्यासाठी हा पुरस्कार केवळ गौरव नाही, तर पुढे आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा आहे। स्वयं अध्ययनाची सवय लागावी म्हणून घुटे सरांनी विविध उपक्रम राबवले। त्यांनी शाळेत पर्यावरण संवर्धन व परसबाग उभारून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून निसर्गप्रेम व जबाबदारी शिकवली। विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक सहली व कार्यशाळा यामुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता, जिज्ञासा आणि आत्मविश्वास वाढीस लागला। तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक रोचक व परिणामकारक करण्यात त्यांनी पुढाकार घेतला। आदिवासी भागातील शाळेत काम करताना त्यांनी आदिवासी संस्कृतीचे संवर्धन साधले। त्याचबरोबर ग्रामीण व आदिवासी मुलांच्या शिक्षणातील अडचणींवरती मात करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढवला। आदर्श शिक्षक तोच जो विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच जीवनमूल्य व आत्मविश्वास रुजवतो, असे घुटे सरांनी व्यक्त केले। पुढील काळात शाळा व विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक उपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रकल्प राबविण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला। शाळेतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी घुटे सरांचा सन्मान हा अभिमानास्पद असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले आहे। मला त्याचा अभिमान आहे, मला पुरस्कार मिळाल्याबद्दल, कारण यातून मला प्रेरणा मिळणार आहे। या पुरस्कारासाठी हा माझा एकट्याचा पुरस्कार नाही, माझे विद्यार्थ्यांमुळं, माझे शिक्षक मित्र यांच्यामुळं आणि पालकांच्या सहकार्यामुळं मला हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे। विद्यार्थी स्वयं अध्ययनाची सवय लावण्यासाठी आपण कोणते विशेष उपक्रम शाळेमध्ये राबवतात सर? आमच्या शाळेमध्ये आम्ही संध्याकाळी 6 ते 7 या कालावधीमध्ये ओट्यावर मुलं बसून त्यामध्ये स्वयं अध्ययनासाठी आम्ही त्या ठिकाणी ती मुलं बसवतो आणि प्रत्येक पाडेवाईज आम्ही एका ओट्यावर तिथं आम्ही हाजरी ठेवलेली आणि पालकांच्या देखरेखीखाली आम्ही तो वर्ग चालवतो आणि आम्ही मध्ये पण जाऊन संध्याकाळी आम्ही तो वर्ग व्हिजिट करतो आणि सकाळी सुद्धा शाळेत येण्या अगोदर ती मुलं घरी बसतात। म्हणजे आम्ही ह्या मुलांना स्वयं अध्ययनासाठी घरगुती त्या ठिकाणी वाचन कसं करावं त्यासाठी सवयीसाठी हा उपक्रम लागू केलेला आहे। पर्यावरण संवर्धन असेल, तसेच शालेय परसबाग या उपक्रमांमुळे मुलांमध्ये काय बदल जाणवले? परसबागेमुळे मुलांना वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण झालेली, त्यामध्ये पर्यावरणाची निगा कशी राखायची, त्यामध्ये आपण परसबागेत कोणता कचरा, ओला कचरा, सुका कचरा कशा प्रकारे वेगळा करायचा आणि कोणता उपयोग आहे त्याचं योग्य कचऱ्याचं नियोजन करण्यासाठी मुलांना सवय लागलेली। तसंच पाण्याचं व्यवस्थापन, पाण्याची काटकसर कशी करायची, कमी पाण्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे कसं हे करता येईल ही मुलांना जाणीव निर्माण झाली आणि त्यातूनच विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची जाणीव निर्माण होऊन त्यामध्ये वृक्ष लागवडीची आवड निर्माण झालेली। तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अध्यापन अधिक प्रभावी कसे केले आहे? आमच्या शाळेमध्ये बालभारतीद्वारे व्हर्च्युअल क्लासरूम चालू आहे आणि त्या याच्यानुसार नियोजित आम्हाला आमच्या शाळेमध्ये एक नियोजनानुसार पाठ चालूच आहेत आणि दुसरे पण आमच्या याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही स्मार्ट टीव्ही द्वारे त्या ठिकाणी सिलेबस आम्ही लोड केलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणे दाखले देऊन आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक घटक हा व्यवस्थित प्रभावी विद्यार्थ्यांना पटवून देतो। तसंच विज्ञान विषय 3D ॲनिमेशन वगैरे आपल्याला म्हणजे दाखवता येतो, त्याद्वारे विद्यार्थ्यांना व्यवस्थित तो घटक समजून सांगता येतो। ग्रामीण व आदिवासी मुलांच्या शिक्षणात कोणत्या अडचणी व आव्हाने येतात व त्यांचा आपण कसा सामना करतात? आमच्या ग्रामीण भागामध्ये सर्व हा भाग आदिवासीच भाग आहे। आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 5-6 किलोमीटर दूरवर मुलं शाळेतून येतात, त्यामध्ये मुलांना वाहनाची सोय नाही, वाहतुकीची साधनं नाहीत, मुलं
पायी पायी येतात, तरी ते नियमित येतात. ही मुलं पालकांचे जे आहे आर्थिक संकट आहेत, मुलं आर्थिक परिस्थिती बिकटची असल्यामुळं ती मुलं ही मुलांच्या शिक्षणासाठी, शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती रोजगारासाठी बाहेर जातात आणि आपली जी स्वतःची मुलं ही घरीच ठेवून जातात. त्यामुळे ती मुलं नियमित येतात आणि शिक्षणासाठी पालकांचं योगदान चांगलं आहे. कारण आदिवासी भाग असून सुद्धा ते चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आमच्या शिक्षकांसाठी. आपल्या दृष्टीने एक आदर्श शिक्षक कसा असावा? विद्यार्थी प्रेमी, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा आणि विद्यार्थ्याचा मित्र असावा. पुढील काळात शाळा व विद्यार्थ्यांसाठी आपण कोणती नवीन योजना किंवा उपक्रम राबवण्याचा विचार करत आहात? आपल्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून लिटरेसी प्रोग्रामद्वारे आपण वेगवेगळे प्रोग्राम घेता येतील आपल्याला. तसंच जीवन कौशल्यावर आधारित व्यावसायिक शिक्षणासाठी आपण भर देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपल्याला घेता येतील. जाता जाता शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांना जे जे उपक्रम शाळेमध्ये राबवले जातील त्या उपक्रमाचा फायदा नेहमीच होत राहील आणि मी वेगवेगळे नाविन्य उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करणारच आहे. आणि ते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना त्या ज्ञानाचा उपयोग होण्यासाठी मी मदत करेल आणि ते मुलांना आवडालच. तसंच प्रात्यक्षिकाद्वारे वेगवेगळे प्रयोग, प्रात्यक्षिक आणि साहित्य तयार करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जवळीक साधून वेगवेगळ्या प्रयोगामध्ये जिज्ञासा वृत्ती, आत्मविश्वास निर्माण करून त्यांना चांगलं जीवन जगण्यासाठी मी प्रेरणा देणार आहे. याकडे खरोखरच एक अतिशय आनंदाची बातमी. ज्यावेळेस पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेस खरोखरच आमच्या शाळेतील सर्व सहकाऱ्यांना त्यांनी आजपर्यंत केलेलं जे काही काम होतं त्या कामाचं यश मिळालं असं आम्ही म्हणतो. कारण की या आदिवासी दैनंदिन भागामध्ये ज्या मुलांना कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक साहित्य किंवा कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसताना सुद्धा दरवर्षी जे भरणारं जे काही विज्ञान प्रदर्शन होतं त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये सरांची कामगिरी खरोखरच अतिशय व्याख्यानाजोगी होती. प्रत्येक दरवर्षी एक हमखास जिल्ह्याला तालुका स्तरावरून दरवर्षी पुरस्कार मिळाला की सरांच्या मार्गदर्शनामुळं विद्यार्थ्यांना सुद्धा विज्ञान विषयामध्ये जी काही गोडी होती ती गोडी लागली आणि वेगवेगळ्या प्रत्येक उपक्रमामध्ये सरांचा जो काही सहभाग असतो तो सहभाग अतिशय वाखाणण्याजोगा होता. आणि निश्चितचपणे खरोखरच ती एक आमच्या सर्व सहकाऱ्यांसाठी आणि शाळेसाठी त्याचबरोबर गावासाठी एक आनंदाची बातमी. सर, मी वैभव शांताराम शिंदे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाचलोंडी. आमच्या शाळेतील विज्ञान पदवीधर शिक्षक श्री उमाकांत घुटे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांचे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. त्यांनी केलेल्या कामाची शासनाने ही घेतलेली उत्तम दखल आहे असे आम्ही मानतो आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी कांता धर्मा ठेपणे, जिल्हा परिषद शाळा नाचलोंडी. आमच्या शाळेचे उमाकांत घुटे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देते त्यांना. त्यांनी केलेल्या कार्याची पावती त्यांना मिळालेली आहे. आजपर्यंत दुर्गम भागामध्ये एवढं उत्कृष्ट काम त्यांनी म्हणजे पाहायला मिळालेलं नव्हतं, पण त्यांनी राज्य स्तरापर्यंत त्यांना विज्ञान प्रदर्शनामध्ये बक्षीस मिळालेली आहेत. त्यांच्या या कार्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागलेली आहे. विद्यार्थी जे आहे ते वेगवेगळे प्रयोग करून पाहत असतात आणि काही अडचण आली तर ते त्यांना शंका विचारत असतात आणि ते सुद्धा मार्गदर्शकाचं काम उत्तम प्रकारे पार पाडत असतात आणि याबद्दल त्यांचं कौतुक करावं ते थोडंच आहे. मुलांना ते नेहमी विज्ञानाच्या याच्यामध्ये शंका कुशंका ज्या असतील त्या शंकांचं निरसन ते करत असतात आणि विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करून त्यांना ते पुढे जाण्यासाठी मदत करत असतात. आजपर्यंत त्यांना प्रत्येक ठिकाणी यश आलेलं आहे. जेवढ्या वेळी त्यांनी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलेला आहे त्यावेळी त्यांना अपयश म्हणून पाहायला मिळालेलं नाही. आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी जिल्हा स्तरापर्यंत राज्य स्तरापर्यंत त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते आणि त्यांना शुभेच्छा देते.